हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचं जे काम आहे ना, ते माझं कपाट लावायचं काम होतं. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, तो रविवारचा आहे. दुपारी जेव्हा स्पृहा झोपते ना, तेव्हाच मी हे काम चालू केलं. कारण ती सगळे कपडे परत तिने काढले असते आणि अशा टायमाला आहे ना, आरुषला मी काहीतरी रीडिंग वगैरे करायला बसवते. म्हणजे त्याचं जर हिंदी वीक असेल, जसं तुम्हाला माहिती आहे की मी त्याच्यासाठी रामायण महाभारताचे जे बुक्स आहेत ते घेऊन आलेली आहे. संदीप देखील त्याला बरेच बुक्स घेऊन येतात. तर आत्ता देखील त्याचं ना आम्हाला थोडंसं वाटलं की हिंदी त्याचं थोडं वीक आहे. तर आम्ही काय केलं मग, म्हणजे असं काही वीक वगैरे वाटलं ना आम्हाला, की आम्ही त्याला त्याच्यात इंटरेस्टिंग काहीतरी करायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, तर आता हिंदी जर वीक असेल ना, तर त्याला आम्ही स्टोरी बुक्स आणलेल्या आहेत हिंदीमध्ये. तर तो आहे ना खूप इंटरेस्टिंगली त्या रीड करतो. म्हणजे पुढे काय होतं आहे, पुढे काय होतं आहे, ह्याच्याने आहे ना त्यांना तो इंटरेस्ट येतो वाचायचा आणि त्याच्याने त्यांचं जी लँग्वेज आहे ना ती इम्प्रूव्ह होते. तर हे असं काहीतरी मी करत असते. तर अवंती असंच त्यांचं नाव आहे. त्यांनी मला विचारलं होतं की कसं मुलांना मॅनेज करते सुट्टीमध्ये. तर मी जास्त काही लक्ष देत नाही आहे. त्यांना जे करायचं आहे ते करू दे, फक्त स्क्रीन टाईम जास्त नको एवढाच माझा विचार असतो. त्यांना जे काय करायचं ते करू दे, पण दिवसातला 1 ते 1.5 तास जो आहे ना तो रीडिंगमध्ये घालवा. मग त्याच्यामध्ये स्टोरी बुक्स इन्क्लूड करा, नाहीतर मग त्यांचे जे काही स्टडीचे जे बुक्स आहेत ते इन्क्लूड करा. असं माझं थोडंफार रुटीन असतं, जास्त काही फोर्स करत नाही. नंतर व्हिडिओ एडिटिंगचं वगैरे जे काही काम आहे, आता जेव्हा डेली व्लॉग स्टार्ट केलेलं आहेत ना, तर हे सगळं मी संध्याकाळी म्हणजे रात्री करते आणि सकाळी 5 वाजता उठून व्हॉइस ओव्हर करते. कारण तेव्हा शांतता असते घरामध्ये, नाही तर पूर्ण घरामध्ये नेहमी गोंधळ असतो. तर असं आत्ताचं जे रुटीन आहे ना ते चालू आहे. तर बघा, तुमच्याशी बोलता बोलता मला ह्या कपाटामध्ये म्हणजे स्पृहाचे सगळे जे कपडे आहेत ते ऑर्गनाईज करायचे आहेत. आणि दुसऱ्या ज्या साईडचं जे कपाट आहे ना, तिथे मी सगळे जे ब्लँकेट्स, चादर वगैरे जे काही एक्स्ट्राचं जे आहे, बेडशीट्स वगैरे, ते सगळं ऑर्गनाईज करायचं आहे. तर हे बघा, ह्या बास्केटमध्ये ना मी माझ्या सगळ्या ज्या पर्स आहेत ना त्या ठेवल्या होत्या. पण मला ही काही आयडिया व्यवस्थित वाटली नाही. धूळ पडते म्हणून मी या बास्केटमध्ये ठेवलं होतं. पण त्याच्याने त्या आहेत ना अशा म्हणजे खराब व्हायला लागल्या होत्या. तर म्हटलं नको, आपण वेगळं आणि सेपरेटली काहीतरी ऑर्गनाईज करूया. तर आता हे जे बास्केट आहे ना, हे आता मी स्पृहाच्या कपड्यांसाठी यूज करेन. तर मी पुढे सांगते मी याच्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे. ही अशी छोटीशी आहे ना बॅकपॅक आहे. स्पृहाचं सगळं सामान म्हणजे तिचं खाणं पिणं, कुठे बाहेर जायचं असेल ना, तर ही बॅकपॅक माझ्यासोबतच असते. पाण्याची बॉटल देखील मी त्याच्यातच ठेवले, किचनमध्ये नाही ठेवले. म्हणजे जेव्हा बाहेर जायचं असेल ना तेव्हाच हे बॅग यूज करता येते, पाणी वगैरे सगळं भरून घेता येतं. त्यानंतर ही एक डायपर बॅग घेतली होती मी. तर ही जी बॅग आहे ना, ही मला खूप इझी पडते जेव्हा काही मला शॉपिंग वगैरे करायची असेल छोटी मोठी. आणि हे असं ओपन असल्यावरती आहे ना बरं पडतं, म्हणजे कॅरी करायला मुलांसोबत. तर मुलांच्या कपाटासाठी आहे ना मी जनरली बास्केट्स प्रेफर करते. तर हे बघा, हे असे जे बास्केट्स आहेत, तर मला आहेत ना हे बास्केट्स चेंज करायचे. तर हे स्पृहाच्या कपड्यांसाठी मी आता ठेवलेले आहेत. तर हे मी डीमार्टमधूनच घेतलेले आहेत. तुम्ही हे बास्केट्स डीमार्टमध्ये बघितले असतील, 70-80 रुपयाला वगैरे भेटतात. हे जे बास्केट आहे हे खूप जुनं आहे, म्हणजे आरुषच्या टायमाला घेतलेलं हे जे बास्केट आहे हे आता मी स्पृहासाठी वापरते. ह्यालावरती झाकण देखील होतं, पण ते आता मिसप्लेस झालेलं आहे, ते मिळणार नाही कुठे आहे ते. त्यानंतर ही अशी जी ट्रॅव्हल बॅग आहे ना, ही मी स्पृहाच्या कपड्यांसाठी घेतली होती. म्हणजे जे तिचे डेलिकेट कपडे आहेत त्यासाठी. पण आत्ता काय तिचे एवढे डेलिकेट कपडे नाहीत, आमच्यामध्ये मिक्स होऊ शकतात अशा पद्धतीचं आता ते मी कपाटासाठीच वापरणार आहे. तर ह्या बऱ्याच अशा माझ्याकडे हँडबॅग्स आहेत. वर्किंग असल्यामुळे ना पहिले या सगळ्या बॅग्स मी भरपूर वापरल्या आहेत आणि खूप सारं कलेक्शन आहे माझ्याकडे. तर आत्ता मला वाटते काही बॅग्स ज्या आहेत ना, ज्या मोठ्या मोठ्या मी हँडबॅग्स वापरायचे, त्या तर मी अजून बॅग्समधून काढलेल्याच नाही आहेत. तर तशाच पॅक करून ठेवलेल्या आहेत, कुठेतरी वरती असतील. तर असो, आता माझं जे कपाट आहे ना ते मी वरच्यावरती डस्टिंग करून घेतलेलं आहे, जास्त काही घाण झालेलं नव्हतं. तर इथे सगळ्यात वरच्या कप्प्यामध्ये मी माझे जे कर्टन्स आहेत, प्युअर कॉटन कर्टन्स वेगळे ठेवलेले आहेत आणि शेअर कर्टन्स जे आहेत ना ते सेपरेट ठेवलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल इथे. आणि त्याच्यावरती माझे जे सोफा कवर आहेत ना ते ठेवलेले आहेत. तर ह्या गोष्टी आता रेअरली लागणार आहेत, त्याच्यामुळे ह्या सगळ्यात वरच्या कप्प्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आता मी इथे चेअर घेऊन वरती ऑर्गनाईज करते. तर बघा, आपण जेव्हा ह्या गोष्टींना आपण जेव्हा घडी घालतो ना, तेव्हा ती एकदम कॉम्पॅक्ट केली ना घडी, बेडशीटची म्हणा किंवा हे जे कर्टन्स आहेत त्याची जितकी आपण कॉम्पॅक्ट घडी करता येईल ना तितकी केली ना, की हे व्यवस्थित राहतात. आता हे बघा, हे माझे जे बेडशीट्स आहेत ना ते ऑलरेडी मी व्यवस्थित ठेवले होते. फक्त मला याची जागा जी आहे ना ती मी आत्ता चेंज केलेली आहे. कोण गेस्ट वगैरे आल्यानंतर आहेत ना आपल्याला या बेडशीट्स लागतात. तर ह्या ज्या बेडशीट्स आहेत ना, ह्या समरच्या नाही आहेत,
ह्या आपल्या थोड्याशा मिक्स कॉटनच्या आहेत आणि ह्या प्युअर कॉटनच्या ज्या बेडशीट्स आहेत त्या मी वरती ठेवते, म्हणजे आत्ता समरमध्ये त्या लागणार आहेत म्हणून त्या वरच्या सेक्शनमध्ये जातील. आणि खाली ज्या बेडशीट दिसतात त्या मिक्स कॉटनमध्ये आहेत, तर त्या नंतर वापरता येतील म्हणून त्या खाली आणि बाकीच्या वरती ठेवलेल्या आहेत. हे जुने माझे डायनिंग टेबलचे चेअर्सचे कवर आहेत, तर ते देखील मी काय टाकून देत नाही, कधी लागलेच तर म्हणून ठेवून दिलेले आहेत. तर असाच एक एक कप्पा जो आहे ना तो मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मी ऑर्गनाईज केलेला आहे. खूप जास्त असं काही वेळ लागत नाही किंवा काही डोकं लागत नाही या सगळ्या गोष्टींसाठी. फक्त आपण जे काम करतो आहे ना ते व्यवस्थित करावं आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेटली करावं एवढंच आहे, तेव्हाच मग ते व्यवस्थित ऑर्गनाईज होतं. आता हे सगळे जे ब्लँकेट्स आहेत ना हे सगळे धुवून ठेवलेले आहेत. गेस्टसाठी वगैरे जेव्हा लागतात ना तेव्हा ते गेल्यानंतर लगेचच मी वॉशिंग मशीनमध्ये या सगळ्या गोष्टी लावते आणि लगेचच ठेवून देते. तर इथे आता मी सगळे जे अनयूज्ड ब्लँकेट्स, चादर, त्याच्यानंतर आपल्या रग्स वगैरे सगळं काही मी या सेक्शनमध्ये ठेवते की जे फक्त गेस्टच्या टायमाला लागतील अशा. याच्यामध्ये कोणतीच गोष्ट रेग्युलर यूजची नाही आहे. रेग्युलर यूजची प्रत्येक गोष्ट वेगळ्या सेक्शनमध्ये आहे इथे. म्हणजे हे जे कम्फर्टर वगैरे आहे हे आम्हाला डेली लागतं, तर ते मी एका सेक्शनमध्ये ठेवलेलं आहे आणि ज्या एक्स्ट्राच्या ज्या पिलोज आहेत त्या इथे ठेवलेल्या आहेत. तर बघा, एक्स्ट्राचे ब्लँकेट्स, बेडशीट्स, पिलो आपल्या सगळ्यांकडे असतातच, तर ते व्यवस्थित जर ठेवलं ना तरच गेस्ट आल्यावरती गोंधळ होत नाही. त्यासाठी मी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गनाईज करते. तर हे जे हँगर्स आहेत ना लहान मुलांच्या कपड्यांसाठी आहे, आरूसाठी घेतले होते, आता स्पृहासाठी वापरते. तर इथे हे जे तिचे फ्रॉक्स आहेत ना हे सगळे तिचे बाहेर घालायचे कपडे आहेत, तर ते इथे वरती व्यवस्थित लावले ना की मग बाहेर जाताना पटकन ते काढता येतात. आणि त्यानंतर जो खाली तुम्हाला रिकामा पोर्शन दिसतो आहे ना तिथे मी तिचे डेली वापराचे जे कपडे आहेत ना ते बास्केटमध्ये ऑर्गनाईज करणार आहे. आणि बास्केट आपण कशा पद्धतीने ऑर्गनाईज करू शकतो ना मुलांचं, ते मी तुम्हाला सांगते की जी एकदम इझी पद्धत आहे. तर हे जे बास्केट तुम्हाला दिसतंय ना, ह्या बास्केटची जी वरची रिंग आहे ना ती थोडीशी निघाली होती, तर मी ती पूर्णच काढली आणि हे बास्केट वेगळ्या गोष्टीसाठी ऑर्गनाईज करेन. आणि ती जी रिंग आहे ना ती तिच्या नॅपकिनसाठी मी वापरणार आहे, म्हणजे इझिली आपल्याला घेता येईल बाहेर वगैरे जाताना. आता हे बास्केट आहे ना याला होल आहेत, तर त्या होलमध्ये आहे ना मी जे हुक्स आणलेत ना डीमार्टमधून ते लावून आहे ना हे बास्केट असं वरती लावून घेणार आहे. म्हणजे कसं, ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे माझ्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपले जे हेअर क्लिप्स आहेत त्यासाठी हे बास्केट मी यूज करणार आहे. म्हणजे कसं, ही जी जागा आहे ना ती देखील युटिलाइज करता येईल. त्यासाठी मी इथे हे असे हुक्स लावून बास्केटला लावून हे बास्केट इथे लावून घेणार आहे. तर मुलांच्या कपाटासाठी आहे ना जनरली आपण बास्केट्सच यूज करायला पाहिजेत. आपल्या कपाटासाठी जरी आपण नाही केले, म्हणजे मी माझ्या कपाटांसाठी एवढे बास्केट्स यूज नाही करत, मी त्याला सिम्पल ठेवते ऑर्गनायझेशन. पण मुलांचं जे कपाट आहे ना त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही बास्केट्स घ्या, कारण त्याच्याने आहे ना आपलं जे कपाट आहे ना ते असं मेसी दिसत नाहीत, कपडे बिखरलेले दिसत नाहीत, व्यवस्थित राहतात. आणि त्यानिमित्ताने तरी आपण घड्या घालू शकतो. जरी आपल्याला घड्या घालायच्या नसतील ना तर जरी तुम्ही रोल करून ठेवलेत ना कपडे तरी देखील कपड्यांना ना म्हणजे मुलांच्या कपड्यांना इस्त्रीची गरज पडत नाही. तर जेव्हा मला वेळ नसतो ना तेव्हा मग मी काय करते, जस्ट एक फोल्ड मारून आहे ना रोल करून ठेवते कपड्यांचे. तर इथे बघा तिचे जे स्कर्ट्स वगैरे जे आहेत ना, जे स्टिच केलेले आहेत हे सगळे ते मी या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. तर हा बॉक्स थोडासा कापडी आहे, तर थोडंसं इथे ओपन झालेलं आहे, पण ठीक आहे, यूज तर करायचाच होता, तर अशा पद्धतीने यूज केलेला आहे. तर ते जे कपडे आहेत ना ते तिचे कधीतरी लागणारे कपडे आहेत, म्हणजे वर्षातून 2-3 वेळा असे, म्हणून मग मी त्या बास्केटमध्ये ठेवलेले आहेत. तर आता हे जे तिचे टी शर्ट्स आहेत हे तिचे रेग्युलरचे जे टी शर्ट्स आहेत, आता इथे मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते म्हणून व्यवस्थित घडी घालते आहे, नाहीतर मी देखील काय करते, एक फोल्ड मारला की नुसतं रोल केला ना तरी देखील कपडे इस्त्रीसारखे होतात. तर मी तशा पद्धतीने देखील कपडे तिचे ठेवते. तर हे सगळे तिचे रेग्युलर विअरचे टी शर्ट्स आणि जे सेट आहेत ते मी सगळे बास्केटमध्ये उभे ठेवते. आता ह्या ज्या घड्या घातलेल्या आहेत ना ह्या आपल्याला आडव्या नाही ठेवायच्यात, त्या उभ्या ठेवायच्यात. म्हणजे बास्केटमध्ये एक जर कपडा आपल्याला काढायचा असेल ना तर बाकीचे जे कपड्यांच्या घड्या आहेत ना त्या बिलकुल पण विस्कटत नाही. तर अशा पद्धतीने जर आपण ठेवले तर ह्या कपड्यांना कोणी जरी हात लावला ना तरी कपड्यांच्या ज्या घड्या आहेत ना ते विस्कटत नाहीत.
आणि बघा हेच कपडे जेव्हा आपण आहे ना असेच्या असे ठेवले असते ना, तर ह्या घड्या देखील व्यवस्थित वाटत नाहीत. असं वाटतं की किती पसारासारखा वाटत आहे. पण हेच जेव्हा मी बास्केटमध्ये ठेवते ना, तेव्हा हे किती व्यवस्थित ऑर्गनाइज्ड वाटतं. त्या बॉक्समध्ये हे जे कपडे दिसत आहेत ना, हे तिचे जे फुल पॅन्ट आहेत, म्हणजे आता समरमध्ये जे मी यूज करणार नाही आहेत ते मी सेपरेट ठेवलेले आहेत, पण ते तिला नंतर होणार आहेत, म्हणून ते काय मी डिस्कार्ड करणार नाही आहेत, तर ते ठेवलेले आहेत. तर इथे एका बॉक्समध्ये मी सगळे तिचे जे सेट आहेत, म्हणजे नाईटचे जे तिचे सेट आहेत, स्कर्ट आणि टॉप आहेत, ते सगळे एका सेक्शनमध्ये ठेवलेले आहेत. आणि यामध्ये तिचे जे डेली यूजचे जे टी शर्ट्स, पॅन्ट, फ्रॉक वगैरे जे आहेत ना, ते एका बास्केटमध्ये लावलेले आहेत. त्यानंतर ही तिची जी बॅग आहे, ही म्हणजे बॅकपॅक तर आम्हाला नेहमी बाहेर जाताना लागते, आणि त्यामध्ये तिची जी बॉटल आहे ते सगळं काही इथे मी तिच्याच कपाटामध्ये ठेवते, ज्यामुळे मला जेव्हा बाहेर जायचं असेल ना, तेव्हा पटकन इथूनच घेता येईल. कारण आपलं ऑलरेडी किचनमध्ये एवढं सामान असतं आणि सगळ्याच गोष्टी किचनमध्ये ठेवायची काहीच गरज नाही आहे. तर बघा हा जो मोठा कप्पा आहे ना, त्यात वरती देखील कपडे मी हँग केलेले आहेत आणि बाकीचे इथे खाली बास्केटमध्ये लावलेले आहेत. तर बघा मी व्यवस्थित जरी घड्या नसतील घातल्या ना, तरी देखील व्यवस्थित दिसतात ते कपडे, म्हणजे माझ्यासाठी तरी. मला तुमचं माहिती नाही, तुम्ही माझ्यापेक्षा खूप छान कपड्यांच्या घड्या घालत असाल, तर मला जसं जमतंय तशा पद्धतीने मी करते. तर बघा काही पण म्हटलं तरी मुलींचं सामान बरंच असतं. तर इथे तिचे जे सॉक्स आहेत ते या बास्केटमध्ये ठेवते, आणि सोबतच तिचं पावडर, क्रीम वगैरे सगळं जे काही आहे, मी खूप जास्त काही स्टॉक ठेवत नाही. जितकं लागतं तितकंच सामान मी नेहमी घेऊन येते. तर तिचे जे बेल्ट्स वगैरे आहेत ना, ते मी वेगळ्या एका ट्रंकमध्ये ठेवते, जी माझ्या हॉलमध्ये असते. तर हे असे ट्रॅव्हल पॉकेट्सचे असतात ना, ते देखील मी तिच्या सगळ्या सामानासाठी यूज करते. तर हे बघा हे जे हेअर क्लिप्स आहेत, तिचे बन्स आहेत, हे सगळे मी या पॉकेटमध्ये ठेवते. तर हे जे हँग केलेलं बास्केट आहे ना, त्याच्यामध्ये मी माझे जे हेअर क्लिप्स आहेत ना, ते ठेवलेले आहेत. नंतर मी मे बी दुसरं अजून काही सामान त्याच्यामध्ये ॲड करेन. तर आता एका बॉक्समध्ये जे कपडे टाकले होते ना, तो बॉक्स भरपूर वापरला होता, तर तो थोडासा साईडून फाटला, म्हणून म्हटलं या बास्केटमध्ये हे जे कपडे आहेत जे आता समरमध्ये लागणार नाही आहेत ना, ते या बास्केटमध्ये ठेवणार आहेत. कारण हे नंतर तिला यूज होतील नाही होतील माहिती नाही, पण ठेवून देणार आहे, आणि जर नाहीच तिला झाले तर मग ते डिस्कार्ड करता येतील. पण सगळे हे चांगले कपडे आहेत, म्हणून म्हटलं या बास्केटमध्ये ठेवावे. तर हे बास्केट आणि तो जो बॉक्स आहे, की जे तिचे रेअरली वापरणारे कपडे जे आहेत ना, ते सगळे ह्या एका सेक्शनमध्ये, म्हणजे खालच्या सेक्शनमध्ये बसलेले आहेत. आणि इथे सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये माझ्या ज्या काही हँडबॅग्स आहेत, छोट्या छोट्या पर्स आहेत, त्या सगळ्या इथे ठेवणार आहेत. सोबतच काही बॉक्सेसमध्ये तिचे जे नवीन कपडे आहेत ना, ते ठेवलेले आहेत. तर बघा आता सगळं आवरून झाल्यानंतर एक मी तुम्हाला आफ्टर लुक दाखवते. खूप व्यवस्थित, म्हणजे माझ्यासाठी तरी मला जसं हवं होतं तशा पद्धतीने मी व्यवस्थित सुटसुटीत लावलेलं आहे सगळं कपाट. तर हे जे मी हुक्स लावलेत ना, त्याच्या खाली इथे मला ही जी रिंग आहे ना, ती नॅपकिनसाठी लावायची होती, पण हे हुक्स व्यवस्थित बसत नव्हते. तर यासाठी मी वेगळे जे हुक्स आहेत ना, ते घेईन आणि मग हे जी रिंग आहे ना, ती लावेन. तर आत्ता मी तशीच ठेवलेली आहे. तर या ब्लू बास्केटमध्ये तिचे सॉक्स आणि तिचे सगळ्या क्रीम आहेत. इथे तिचे सगळे बॉटम्स आहेत. इथे सगळे टी शर्ट्स आणि फ्रॉक्स ठेवलेले आहेत नेक्स्ट बास्केटमध्ये. त्यानंतर साईडला जे लास्टचं जे बास्केट आहे त्याच्यामध्ये तिचे सगळे सेट, म्हणजे नाईटचे जे ड्रेसेस आहेत ते ठेवलेले आहेत. मागे ट्रॅव्हल बॅग्स आहेत
एक मिरर ठेवलेला आहे. अशा छोट्या छोट्या सगळ्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत. खाली तिचं डायपर पॅन्ट आणि हे तिचे एक शूज होते की माझ्या एका फ्रेंडनी तिच्यासाठी पाठवले होते. इतके सुंदर दिसत होते. डिझनी प्रिन्सेसचे हे जे शूज आहेत ते. तर हे टाकून पण द्यायची इच्छा होत नाही, तर म्हटलं चला तिचं वॉर्डरोब डेकोरेट करण्यासाठी वापरावं, तर म्हटलं इथे ठेवावे. छान दिसत होते आणि बघा जसे आहेत तसे आहेत, कारण वापरलेच नाहीत ते. त्यानंतर इथे साईडच्या कप्प्यामध्ये वरती सगळे कर्टन्स, नंतर बेडशीट्स, त्याच्या खाली सगळे अनयूज्ड ब्लँकेट्स, नंतर डेली यूजचे ब्लँकेट्स आणि खाली पिलोज सगळ्या ठेवलेल्या आहेत. सो आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.